विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नाव सांगा तुमचं। शाहरुख कोण होता? मी शाहरुखचा वडील मी। माझं नाव रहीम हसन शेख। माझ्या मुलाचं नाव शाहरुख रहीम शेख। घटना घडली होती आणि कधीपासून तो फरार होता? 3 महिन्यापासून ते फरार होता। 3 महिन्यापूर्वी तिनं ते शब्बीर इनामदार म्हणून आहे, तिच्यावर बांबूने मारामारी झाली। तिच्यात ही 3 महिन्यापासून तिला नुसतं पळवते। 3 महिन्यापासून ती इकडं भटक तिकडं भटक। आता इकडं माझ्या आत्याच्या तिथं ते एक 8-10-12 दिवस झाला आला असेल, तर तिथं येऊन तिथं एन्काउंटर केला तिने। आणि तिच्या अगोदर 3 महिन्यापूर्वी माझ्या पार्किंग मधून कांबळे हवालदार हिनं गाडी उचलून नेली तिची, माझ्या मुलाची, आणि म्हणला इकडे म्हणला तुझ्या गाडीची नंबर प्लेट नाही, गाडी चोरीची आहे। तर मी गाडीचे पेपर वगैरे घेऊन मी बी स्वतः गेलो, माझ्या मुलाला मी घेऊन गेलो। तर त्यावेळेस तिनं तिला 10-15 पट्टे मारले। मला तुला मी 4 पट्टी घ्यायसाठी बोलवत होतो, तू का आला नाही? ते गुन्हेगार आहे, ठीक आहे, नॉर्मल गुन्हेगार आहे, मी नाही म्हणत नाही, पण आता ते गुन्हा सगळं सोडून चांगल्या मार्गाला लागल्यावर सुद्धा तुम्ही स्वतः बिघडवताय। डिपार्टमेंटच बिघडवती मुलांना की तुम्ही अजून त्याच्यातच घुसा। मी त्याला चप्पलचं दुकान टाकून दिलं होतं, व्यवस्थित चप्पलचं दुकान चालवायला लागला होता। पोलिसांचं असं म्हणणं आहे तर अटक करायला गेल्यानंतर त्यांनी पहिले फायरिंग केली। आता काय मला आत्ताची पोझिशन काय झालेली ती मला स्वतः माहित नाही। मी पुण्याला राहतोय, मी पुण्यावरून आता आलोय। तिची बायको होती इथं, तर तिच्या बायकोला माहित आहे। तुमचं काय म्हणणं आहे पोलिसांनी असं काय? मी पोलिस फक्त पैसे खायसाठी सगळं यांचं काम चालू आहे। ह्यांना या केसमध्ये आहे ना कमीत कमी 1 करोडभर रुपये छापलेत तिथून। ही टिपू पाटांची वरात काढली, ही जी वरात काढ, ती जी वरात काढ। ही काय करते, जे आता गुन्हेगार सुधारायला लागलेत त्या गुन्हेगाराला मी मुद्दाम उचकावणी करते। हे सगळ्या टिपू पाटला वगैरे बी रोजच वरात काढली तिथं, म्हणजे तुम्ही करायचं 3-4 मोका लावला। ही तिच्यात माझ्या मुलाचं बी नाव टाकलंय। हा मोक्यामध्ये फरार होता की मोक्यातून सुटलेला होता काय? नाही, पहिल्या मोक्यातून मी जामीन झालेला आहे, तिथं जामीन मधून आलेला होता। हे आता जबरदस्तीचा मोका नसताना सुद्धा टाकले, बांबूने मारामारी केली। म्हणजे तिच्यात एकटा होता, दोघं होती, तर दोघं होती तर मोका टाकू शकता तुम्ही बांबूने मारामारीत। तर हे जबरदस्तीचं सगळं केलंय आणि सगळे गँग कुठल्या लोकाला ओढवायचं आणि एकमेकाला जोडून सगळ्यावर मोका जोडून टाकते। ते काय मागणी असणार आहे आता तुमची? माझी मागणी एवढीच आहे की कांबळे हवालदार आणि पाटील PI ही सगळ्या त्या स्टॉपला सस्पेंड करावं। हे काळेपटे पोलीस स्टेशन। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।